तर मित्रांनो, काल दरी कशाला उतरल्यानंतर आज सकाळी चाललो आम्ही कचरगडला। तर दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरत असते। तर याच ठिकाणाहून गोंड आदिवासी समुदायामध्ये देवांची पद्धत किंवा म्हणू शकता पेन पद्धत, जशी की 6 देवे, 5 देवे, 4 देवे ही पद्धत आणि गोटूल बनवून मुलांना कोया पुनेमची शिक्षण देणे ही पद्धत येथूनच अस्तित्वात आलेली आहे। तर या ठिकाणी पहिले आपल्याला पाहायला मिळते दाई कलिकंकलीचा पेंटाना आणि समोर आहे पांदी पारी कुपार लिंगू यांचे चिंतन करण्याचे ठिकाण, शंभूशेख गौर यांचे निवासस्थान आणि हिरा सुकालिंगू यांनी किंगिरी वाजवलेले ठिकाण। आणि किंगिरीचा मधुर आवाज ऐकून एशियातली सर्वात मोठी गुफेतून बाहेर आलेल्या 33 मुलांचा इतिहास आपल्याला समोर बघायला मिळतो। तर मित्रांनो, आता आला मी शंभू गौर यांच्या निवासानी आणि याच्याच खालच्या बाजूने आहे पांदी पारी कुपार लिंगू यांचे चिंतन करण्याचे ठिकाण। तर हे आहे पांदी पारी कुपार लिंगू यांचे चिंतन करण्याचे ठिकाण आणि आज यात्रेच्या दिवशी गर्दी असल्याने या ठिकाणाचे बाहेरून दर्शन घ्यावे लागते। यानंतर आहे एशियातली सर्वात मोठी गुफा, जिथून झालेल्या आदिवासी समाजातील रीतिरिवाज आणि संस्कृतीचा जन्म। तर ही आहे एशियातली सर्वात मोठी गुफा। याच ठिकाणी दाई कलिकंकलीच्या 33 मुलांना कैद करण्यात आलेले होते आणि त्या 33 मुलांना गुफेतून बाहेर काढण्यासाठी हिरा सुकालिंगू यांनी किंगिरी वाजवली होती। या किंगिरीचा मधुर आवाज ऐकून या गुफेत कैद असलेले दाई कंकालीचे 33 मुले या गुफेला समोर लावलेले मोठे दगड धकावून बाहेर आलेले होते। तर मित्रांनो, दाई कलिकंकाली ही 33 मुले कोण आहे, हिरा सुकालिंगू कोण आहे, पांदी पारी कुपार लिंगू कोण होते, याची पूर्ण माहिती तुम्हाला राहुल कन्नाके यांच्या अलाइव्ह या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळते। नंतर या 33 मुलांना पांदी पारी कुपार लिंगू यांनी कोया पुनेमचे शिक्षण दिले होते। तर मित्रांनो, कोया म्हणजे गोंड किंवा कोयतूर आणि पुनेम म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे। तर कोया पुनेम मध्ये काही वैशिष्ट्य आहे, जसे निसर्ग पूजा, दे किंवा सगापेन, तीच पद्धत ज्यामध्ये 4 देव, 5 देव, 6 देव अशी पद्धत असते आणि गोटूल पद्धत, अशी अनेक वैशिष्ट्ये या कोया पुनेम मध्ये आहे। तर मित्रांनो, ही होती कचारगड मधली शॉर्ट मध्ये हिस्ट्री।